मी म्हणलं कशाला बुवा करा, काळा मिळा का व्हायला दूध नसलं तर. मग बसलो. मला आजी काय किती घेत मुलं तुम्हाला? बापा मला 3 मुलं आहेत, मोठमोठाले आहेत. आणि बाई म्हणे मोठा इंजिनियर आहे, त्याचं चांगलं झालं. दुसरा म्हणे शेतीच करतो पण तबीला गिबीला म्हशी गिशी आणल्या, त्याचं चांगलं झालं. म्हणलं तिसरा ते म्हणे हिंडतो या गावाचे त्या गाव काय लाज आहे म्हणजे त्याचे. म्हणजे हे आपण म्हणजे आज बी आपण भजन करणारी येडे लोकांपुरी धरवा का बरेचसे शिक्षित लोक हे परमार्थ करणं येडे लोक याचे घाणे. म्हणजे आपण कीर्तन करायलाच ना रात्रंदिवस दिवाचा आले तुम्ही आता या जागे मत नाही. येडी लोक डाळ खायचं डाळ खायची टाळ वाजायचं, डाळ खायची टाळ येईल काही काम नाही असं. हो ना, लोक म्हणते कशाचं भजन आणि कीर्तन, या लोकांना नाही काम धंदे झाले या लोक. दिवे 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 एक जण म्हणे दिवे कशाला देव दिसला का तुम्हाला देव? तुम्ही एवढे रात्रंदिवस कीर्तन करायला, गोळाच्या भेल्या संपवल्या, मृदंग फोडले, टाळ फोडले, दिसला का तुम्हाला देव? सांगा बरं. सगळं जग नैसर्गिक हे म्हणले कशाच देव आला? दिसला तुम्हाला देव? मग सांगा बरं इतकं भजन करून. नाही दिसला का तुम्हाला देव? सांगा. नाही सांगा तुम्हाला दिसला का देव? देव दिसला का सांगा. मला आडू नको मुकाबाईस. म्हणजे काय मुकाबाईस? म्हणून मुकाबाईस सांगतो सांगा, म्हणून सांगतो मग सांगा. चांगलं मी बोलतो मी तर मग मी वार करी, मी असं पतलं पण मी बी नाही बरं सांगतो ऐक. म्हणलं या तू कोण म्हणलं? आम्ही देव दिसव म्हणून भजन कीर्तन करतो. हा मग अरे देवाला आम्ही दिसलो पाहिजे याच्यासाठी भजन कीर्तन करतो. परमार्थ देव दिसाव म्हणून करूच नका. देव दिसणार बी नाही, कारण देव दिसण्याची वस्तू नाही, देव कळून घेण्याची वस्तू आहे. मग परमार्थ भजन कीर्तन याच्यासाठी करायचं जीवनामध्ये देवाचं लक्ष तुमच्यावर असलं पाहिजे. आज हे आधुनिक काळ आहे महाराज. हे तरुण पोरं आमच्या देशातली बरं का, कोंबडा कटिंग केलेली, चौकून चेपते, मधात कोंबड्या तुऱ्यावणी इतकीच केस, ती कलर न रंगवलेली. काही दिवसांनी तुम्हाला जे राम घालणार नाही. तुम्ही दिसली कुकू चुकू. संस्कृती नष्ट होत चालली. हेडफोन कानामध्ये, जीन्स पॅन्टी, त्याला 8-8 खिसे, टोंगळ्यावर त्या जीन्स पॅन्टी फाटलेल्या म्हणले फॅशन, त्या झिरमाळ्या लोंबलेल्या जस काय शेळ्या बांधायच्या. पुन्हा 20 हातामध्ये मोटरसायकल सेकंड हँड, हळून चालवणार नाही ते. रिंग 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 जवळून जाऊस तर राम 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 म्हणावं लागतंय. कितीतरी जण रोडवर मारायले, दुसऱ्या मारायले. काय म्हणायचं? रोज ऑक्सिजन आहेत, रोज जास्त ऑक्सिजन आहेत. काय म्हणायचं? भीती वाटून राहिली महाराज.